शकत. चला सावरल टीम जास्त वेळ नका घेऊ मित्रांनो, मॅच संपून 5 मिनिटं झाली आहे तरी देखील तुमची फिल्डिंग लागली नाही. वेळ नका घेऊ, आधीच तुम्ही लेट आलेत आणि आता पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. तुम्ही खूप उशीर घेताय मित्रांनो, खरंच खूप उशीर घेताय. फास्ट घ्या थोडं, तुमच्यामुळेच आधीच उशीर झालाय आणि अजून तुम्हीच वेळ घेताय, हे चुकीचं आहे मित्रांनो. तुम्हाला आम्ही समजून घेतलं, आता आम्हाला तुम्ही समजून घ्या. आम्हाला पेनल्टी द्यायला भाग पाडू नका. चला फलंदाज जायचं मैदानामध्ये, टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाचे आहे. बासमन चला मैदानात जायचंय. तर त्याच दरम्यान आमचे मान्यवर आपण पाहू शकाल, आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ तालुक्याचे खजिनदार माननीय श्री रवी हिरवे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळात तुम्ही त्यांना इन ऍक्शन मध्ये मैदानात पाहू शकाल. परंतु त्यानंतर मॅच संपल्यानंतर मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. तर सलामीची जोडी रवाना होत असताना रामदास आणि जितेशला पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन यावेळेस मैदानामध्ये सावरोली एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला चिखलोली. हॅलो, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन डावकुरे आताचा फलंदाज त्यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर रामदासला पाहतो, नॉन स्ट्राईकला जितेशला पाहतो. पहिली ओव्हर पिऊचं षटक गोलंदाज झाला आहे. आपण पाहू शकाल राज यावेळेस गोलंदाज ट्राय पिऊचं षटकासाठी इथे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाठवलं जाते. रणनीती आखली गेली टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाकडून. पाहू शकाल मैदानात यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आपण पाहतोय टीम एका बाजूला. चला पंच सामना सुरू करा, तसं वेळ नका घेऊ. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. अनंतची गावंड सर यावेळेस तिथे ग्रीन सिग्नल देत असताना पहिला बॉल फेकला जातो. दुपारच्या सत्रामध्ये सावरली संघाकडून पहिलाच बॉल फेकला. इथे बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक बेगाने धावतो. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करते, बॉलला उचलला, फेकलाय. अवधी होता 2 धावा मिळवण्यात आणि त्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता मात्र श्री गणेश झाल्या टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाचा 2 धावेने. आपण पाहू शकाल मैदानामध्ये खेळ पाहतो. एका बाजूला चिखलोली आणि दुसऱ्या बाजूला सावरोली. अर्थात एका बाजूला अंबरनाथ विभागातील संघ आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील संघ आता एकमेकांसमोर. हा बॉल खोलून होता, खोदून काढला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण चांगला थ्रो आला होता. कार्यकर्त्यांना थोडीशी चूक झाली आणि आता आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी खोलवर टप्प्याच्या बॉल फेकले जातं वारंवार. इथे राईट लेफ्टी कॉम्बिनेशन नेहमीच आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. पंतांचे देखील हाल इथे पाहायला मिळतील. पाहू शकता मैदानामध्ये सावरोली विपक्ष चिखलोली लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला जितेश आलाय, ज्याची ख्याती आहे लांब लांब षटकार मारण्याची. संघाचा हार्ड हिटर फलंदाज जितेशला पाहतोय आपण. पहिलाच बॉल गॅपशॉट सिलेक्शन, फक्त दिशा दिलाय. बॉल चाले कव्हर रिजनला. पंच बोलू सांगतात हा चौकार दर्जेदार 4 धावा.
अगदी रामदासला शांत ठेवलं होतं. आपण पाहिलं 2 बॉल आणि जसा जिथे स्ट्रायकिंग एंड वर गेला आणि त्याचा बॅट मधून इथे चौकार पाहायला मिळाला. अगदी अचूक नजर होती बॉलवर, फक्त दिशा दिली आणि बॉल फेकून दिला 4 धावेसाठी कव्हर रिजन मध्ये. पुढचा बॉल पाहू शकाल आणखीन एक त्या दिशेला केलाच होता, परंतु आता थोडासा बाहेर निघाला. बॉल जमिनीलगत ऑफ स्टिकच्या बाहेरून फेकणारा हा येतोय डॉट बॉल. चौकानंतरचा कमबॅक गोलंदाज राजचा पाहू शकाल. पिओनचं षटक हाताळतात आणि पिओनच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचे आहेत. टीम चिखलोली ठाकूर पाडा संघाला 7 या आकड्यावर आपण धावफलक पाहतोय. त्या पहिल्या पिओनच्या षटकामध्ये पुढचा बॉल इथे आडवा पाठने खेळला आहे. पुन्हा एकदा थोडासा फंबल झाला. एक तर धाव पूर्ण झाली आणि दुसरा धावेचा प्रयत्न देखील नाही आहे आणि आणखीन एक धावफलकर लावली जाते. 8 धावा धावफलकावर चांगली ओव्हर टाकली जाते. कमबॅकिंग गोलंदाजी यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉलला फेकून दिले. आता चेंडू सीमारेषा पार. या ओव्हरचा शेवट गोड करणारा षटकार. चौदा या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा डाव संपन्न झालाय. कुठेतरी रणनीती आखली टीमनं चिखलोली ठाकूर पाडा संघाने आणि ती रणनीती यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. रामदासला इथे सलामीला पाठवला आणि त्याचा बॅट मधून इथे षटकार पाहायला मिळाला. अजूनही मात्र गोलंदाज पाहू शकाल आता दुसऱ्या ओव्हर मध्ये. चला 5 क्षेत्ररक्षक बाहेर जायचे, लवकर फास्ट घ्या टीम सावरोली. अनंता यावेळेस गोलंदाज ट्रॅक दुसऱ्या ओव्हर मध्ये आलाय. अनंताला पाहतोय आपण. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हर मध्ये राजू चढवलेले हल्ले चौकार षटकारच्या मदतीने 14 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळालं टीम चिखलोली ठाकूर पाडा संघाचं. आता सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ पाहायला मिळतोय. एका बाजूला चिखलोली, दुसऱ्या बाजूला सावरोली. पहिल्या ओव्हर मध्ये आले 14 आणि दुसऱ्या ओव्हरला आता होते सुरुवात. अनंता गोलंदाज ट्रॅक वर. हा बॉल फसवा फेकलाय. गतीमध्ये परिवर्तन. ऑफला मारायचं होतं. ऑफला मारण्याच्या नादात, कट करण्याच्या नादात डॉट आलाय. आता मात्र थोडासा बदल केला जातो क्षेत्रामध्ये. ऑफ साईडला क्षेत्र सजवलं जात आहे. आपण पाहू शका डीप कव्हर एक्स्ट्रा मध्ये इथे क्षेत्र सजवलं गेलंय. कव्हरला क्षेत्र सजवलं गेलंय. थोडासा बदल केला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा आत घेतला. एक्स्ट्राच्या या बाजूला पाहतोय आपण. आता खेळची मारलाय. ताकद होती या फटक्यामध्ये. लांबचा बॉल अगदी पट्ट्यात घेतला. पंच सांगत असताना हा येतोय दर्जेदार षटकार. अगदी चांगली बॅटिंग करते. सलामीची जोडी पाहतोय आपण जितेश आणि रामदासला. हा बॉल इथे सोडून देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु शेवटच्या मुवमेंटला बॅट घातली आणि त्याचा फायदा होत असताना हा बॉल देखील येईल. आणखीन एक दर्जेदार चौकार. डीप कव्हर एक्स्ट्रा. आताचा बॉल आधीचा पाहिला मिड विकेटला षटकार आला. तो आताचा पाहिला इथे मात्र डीप कव्हर एक्स्ट्राला चौकार आला. अगदी चांगलं बॅटिंग केली जाते जितेशच्या माध्यमातून. मैदानाच्या चौफेर बाजूला इथे फलंदाजी केली जाते. अगदी अचूक टप्पा आणि अचूक नजर ठेवली जाते बॉलवर आणि त्याच प्रकारे बॅटिंग केली जाते. आधी आला षटकार, आता आला चौकार आणि आता पुढचा बॉल पुन्हा एकदा अनंताचा. आताचा बॉल लांब ठेवला, उचली दिली आणि बॉल आलाय डॉट. वुडलँड स्पॉट वरून बॉलला उचलला आणि डॉट बॉल काढला जातोय. चांगली इथे बॅटिंग पाहायला मिळते टीम चिखलोली ठाकूर पाडा संघाकडून आणि तेवढंच त्याला प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज देखील अनंत कमबॅक करतोय. आता या मैदानामध्ये 2 बॉल डॉट फेकले. 2 बॉलवर
6 चौकार आले. आणखीन एक फटका चांगला आहे आणि आणखीन एक इथे फंबल झालाय. लारा होता त्याच्याकडून झाले चूक आणि त्या चुकीचं रूपांतर आणखीन धावा चोरल्या जातात. पुन्हा एकदा इथे बॅकअप चांगला आलाय. चांगलं इथे बॅकअप पाहायला मिळालं. 2 धावा चोरल्या. तर कुरापाडा टीमचा कॅप्टन आणि वलमन टीमचा कॅप्टन प्लीज कम टू द स्टेज. व्यासपीठासमोर आपण रिपोर्टिंग करायचे. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय. फटका बसलाय परंतु बॉल चाललाय लॉंग गॉफला. क्षेत्र कव्हर करत असताना आणखीन एक दर्जेदार ओव्हरचा शेवट गोड चौकार. पाहायला गेलं 12 बॉल्सचा वाजवी खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. जितेश नावाचं वादळ मात्र आता मैदानामध्ये धुमाकूळ घालत असताना पाहतो. 30 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाचा 15.00च्या सरासरीने आता धावफलक पुढे चाललाय. आपण पाहू शकतो 30 या आकड्यावर दुसऱ्या ओव्हरचा खेळ देखील संपन्न झालाय आणि आता तिसऱ्या ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज येतोय इथे मात्र प्रश्न निर्माण झालाय. भाग पाडलं जातोय विचार करायला टीम सावरोली संघाला. आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये पाहू शकाल आपण इथे गोलंदाज आलाय मैदानामध्ये एकनाथ. तिसऱ्या ओव्हर मध्ये एकनाथला पाहतो आपण गोलंदाज ट्रॅकवर. यापुढे 12 बॉल मध्ये 30 धावा धावफलक लाभल्या जातात आणि आता 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकिंग एंडला. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर जाणार पंच बोलून सांगतात. अगदी हाताचा पिसारा फुलवला जातो. कवायत दुपारच्या सत्रामध्ये केली जाते. अवांतर धाव धावफलकावर ऍड केली जाते. विचार केला 12 बॉल मध्ये एकही वाईट नव्हता आणि या तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात आणि 13वा बॉल आला वाईड. आणखीन एक खराब बॉल. पंच पुन्हा एकदा बोलतात आणखीन एक वाईट बॉल दिला जातोय. इथं पाहू शकाल आपण मैदानामध्ये वारंवार वाईट बॉलची इथे सांगता केली जाते. 32 आकड्यावर धावफलक आता पाहू शकाल. चिखलोली ठाकूरपाडा संघाचं मैदानामध्ये चांगली बॅटिंग केली जाते. 2 सलामीचे फलंदाज खांद्यावर जबाबदारी अगदी घेऊन धावांचा डाव रचला जातोय आणि इथे फटका फसलाय. जणू काही आमची नजर लागली की काय आणि एसटी रक्षक विजय सेल खाली कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये आणि पहिला धक्का लागत असताना टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाला रामदास बॅक टू द डगआउट. एक लेफ्टी बॅट्समन आता बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी आणखीन एक लेफ्टी बॅट्समन मैदानात चाललाय. आता बाला भस्माला पाहतोय आपण पाहू शकाल मैदानात जाताना इन अँड ऍक्शन मध्ये बाला भस्मा वटावला चालला. आणखीन एक डावखुरी आताचा फलंदाज भीमा चिखलोली ठाकूरपाडा संघाकडून अगदी कॉम्बिनेशन उतरवलं जातंय. आता आपण पाहू शकाल मैदानामध्ये एक कॉम्बिनेशन खूप महत्वाचं असतं. याच्याने गोलंदाजाची रणनीती बिघडते. फिल्डिंग करत असताना थोडासा फंबल होतोय. वारंवार चेंजेस करून क्षेत्ररक्षक देखील थकतोय आणि तेच मात्र रणनीती आखत असताना टीम चिखलोली ठाकूरपाडा पाहायला मिळतोय. यावेळेस बालाभस्म चाललाय. 3ऱ्या क्रमांकावर धावा लावल्या जातात. 32 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पाहायला गेलं पहिले 2 बॉल वाईट फेकले आणि 3रा बॉलवर विकेट आलाय. अर्थातच हा बॉल खोलून टाकत होता. पायामधून खोदून काढला. इथे शतक वेगाने पोहोचला. एकच धाव असेल एकापेक्षा जास्त काय नसेल. बालाला माहिती आहे आपल्याला करायचं काय. एक्झॅक्टली स्ट्राईक वर आणायचं जितेशला. ज्याचा बॅट मधून षटकार चौकाराची आतिषबाजी झाल्या तो सलामीला आलाय. त्याची नजर अजून आहे बॉलवर आणि त्याच जितेशला इथं स्ट्रायकिंग एंडवर आणलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाते बदल. आता मात्र राईट फलंदाज पाहतोय. राईट बॅट्समन आता स्ट्रायकिंग एंडवर. त्याच्यासाठी क्षेत्र सजवलं जात आहे. मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर इशा आणि कव्हर असं हे क्षेत्र सजवलं गेलंय. यावेळेस फटका फसलाय. कॅच ड्रॉप झाले. जे काही क्षेत्र साधा सोपा असेल जमिनीवर दान आणि इथे अवधी होता. धाव चोरण्यात आणि धाव चोरली जाते. अगदी पाहायला गेलं तर पिंट्याकडून कॅच सुटली. त्या
परंतु काय सोडले का मॅच सोडली आहे हे मात्र आता समजाल. मला वाटते कुठेतरी 2 धावा होणं गरजेचं होता, परंतु बॉल कडे पाहत राहिले हे 2 फलंदाज आणि त्यानंतर एकच धाव आली. परंतु काही हरकत नाहीये, पुन्हा एकदा चेंजेस केले जातील. लेफ्ट हँड बॅटर आलाय या मैदानामध्ये, त्याच्यासाठी फिल्डिंग सजवली जाते. पाहूया हा फटका इथे फसला आहे, परंतु क्षेत्ररक्षक एक हाताने कॅच कव्हर करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला होता परंतु त्याला यश आलं नाही. चांगला प्रयत्न केला होता गोलंदाज. आपण पाहतोय यावेळेस चांगली गोलंदाजी करतो मित्र म्हणेन. यावेळेस मैदानामध्ये एकनाथला पाहतोय 2 बॉल वाईड फेकले, त्यानंतर मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. एक विकेट घेतली आणि 3 बॉलवर 3 एकेरी धाव आल्यात. म्हणजे आतापर्यंत 4 बॉल चांगले फेकले, षटकार चौकार वगळला नाही, आला नाही आणि हा बॉल देखील चांगला आहे, लांब ठेवला. आता अकूट टप्प्याचा बॉल थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला, बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला गेला आणि डॉट बॉल आला. चांगली ओव्हर टाकली जाते. अगदी कमबॅकिंग गोलंदाजी या ओव्हर मध्ये पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये 30 धाव आल्यानंतर हा कमबॅक पाहायला मिळतोय. 35 या आकड्यावर धाव फलक टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाचा हा खराब बॉल आहे. पंच बोलतात अगदी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर बॉल फेकलेला आणि व्हाईट लाईनला बीट करून जाणार हा बॉल. अव्वांतर धाव फलकावर ऍड केली जाईल. 36 या धाव फलकावर धावा पाहतोय आपण चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या. यावेळेस चांगली ओव्हर टाकली जाईल का? कमबॅक तर केलाय मी तर म्हणेन गोलंदाज विजयने चांगली ओव्हर टाकली आहे. हा फटका चांगला आहे, ताकद आहे या फटक्यामध्ये, नजाकत आहे, सर्व काही गुणवत्ता या खेळाडूमध्ये भरलेली आहे आणि बॉल फेकून दिलाय लांबच लांब लचक. आणखीन एक दर्जेदार षटकार. इथे जोरदार अपील आणि विकेट पतन केलं जात आहे. आपण पाहू शकाल गोलंदाज यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर आलाय हरेश आणि हरेशने पहिल्याच बॉल विकेट घेतले, बाला बसमाला बाद केलाय. न्यू बॅटर एंटर झालाय अमरला पाहतो यावेळेस मैदानात जाताना. 2 डाऊनचा फलंदाज यावेळेस मैदानात रवाना झालाय. अमरला पाहतोय अगदी खेळपट्टीवर जात असताना. आणखीन एक बॉल फिरवला आहे, टर्न केला जातोय. गोलंदाज पाहतोय फिरकीचा जादूगर यावेळेस मैदानामध्ये हरेशला पाहतोय. आपल्याला आपल्या समाजामध्ये विकी पार्टी जर पाहायला मिळाले ना तर फिरकीचे जादूगर खूप कमी पाहायला मिळतात. सध्याचा विचार केला ना तर स्पिनर जास्त टॉपला आहेत. स्पिनरला कोणी जास्त खेळू शकत नाही. पहा मी आधीच म्हटलं होतं आणखीन एक विकेट, काय जल्लोष आहे. अशा प्रकारे सेलिब्रेशन केले जाते. पहा हरेशला पाहतोय चांगला टर्न आणि इथे माझा स्विंग अँड मिस फर्निचर पकडालाय फलंदाज. आणखीन एक धक्का लागत असताना तिसरा गडी बाद होतोय टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाचं. अमर बॅक टू द डगआउट.
देवा आलाय आता आपण पाहू शकाल 5व्या क्रमांकावर फलंदाज देवाला प्राचारण केले जात आहे मैदानामध्ये देवाचे इथे आता एंट्री होते पाहू शकाल अगदी फिरकीचा जादूगार हरेश कमबॅक करून देतो 3 बॉल फेकले 3 बॉल मध्ये 2 विकेट 1 डॉट आलाय चांगली ओव्हर टाकली जाते हे स्लॉग वरचे षटक आणि या स्लॉग वरच्या षटकामध्ये आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज हरेश अगदी फिरकीचा जादूगार पाहायला मिळतोय मी आधीच म्हटलं होतं फिरकीचे जादूगार खूप कमी पाहायला मिळतात आणि यांना रीड करणं खूप कठीण असतं आणि आणखीन एक विकेट मैदानातून बाहेर जात असताना आता माझ्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन टोपलाय गोलंदाज हरेशला पाहतोय चौथा गडी गारत पडलाय टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाचा आपण पाहायला मिळतोय जितेश अगदी नॉन स्ट्राईकला या ओव्हर साठी माशा सारखा तडपडतोय स्ट्राईक साठी माशासारखा तडपडतोय आपण पाहू शकाल जितेशला परंतु आता अगदी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या तिसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक केला त्यानंतर या चौथ्या ओव्हर मध्ये देखील कमबॅक केला जातोय गोलंदाज पाहतो हरेश 4 बॉल फेकले 3 विकेट घेतले 1 डॉट आलाय चांगली ओव्हर टाकली जाते पुढचा बॉल नो बॅट्समॅन यावेळेस इंटर झालाय रवी हिरवेला पाहतो यावेळेस बॉल सोडून दिलाय अगदी लेग स्टिकच्या जाळ्यात बाहेरून जाणार हा बॉल वाईट आलाय आता कुठेतरी धाव खर्च केली जाते आपण तर धाव मात्र धाव फरक ऍड केली जाते आता फेकून दिलाय अगदी आणि इथे काय क्षेत्ररक्षण आहे लाजवाब क्षेत्ररक्षण काय फिल्डिंग पाहायला मिळते तिथे क्षेत्र सजवलं होतं अगदी हा बॉल खेचून मारला होता आणि या ओव्हर मध्ये आणखीन 1 विकेट पाहायला गेलं तर 4 विकेट घेतले जातात गोलंदाज पाहतोय आपण हरेश अगदी फिरकीचा जादूगार मैदानामध्ये आपली जादू दाखवत असताना कमाल केली जाते कमबॅक पाहायला मिळतोय पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर आपण पाहू शकाल गोलंदाज राजला 14 धावा आल्या त्यानंतर अनंताला 16 धावा कुठल्या आणि त्यानंतर एकनाथाला 12 धावा दिल्या आणि आता मात्र हरेश कमबॅक करतो फक्त 1 धाव खर्च झाली आहे ती देखील आपण पाहू शकाल एक आव्हान आली आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय आपण पाहू शकाल रवीला पाहतोय यावेळेस न्यू बॉटर इंटर झालाय रवी उघडेला पाहतो यावेळेस मैदानामध्ये शेवटचा बॉल असेल कदाचित आणि या शेवटच्या बॉलवर अशा प्रकारे खेळला जाईल आणखीन एक जोरदार अपील केली होती आणि इथे पहा विकेट आणखीन 1 विकेट तंबूच्या श्रेयाला काय गोलंदाजी एकदा हरीशची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या काय बॉलिंग केली चांगली ओव्हर टाकली गेली
हॅलो, वॉलमन टीमचा कॅप्टन प्लीज मोहनवारीशी संपर्क साधायचा आहे. वॉलमन टीमचा कॅप्टन. हॅलो, चला बॅट्समन जाऊ द्या मैदानामध्ये. बॅट्समन क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम चिखलोली ठाकूरपाडा. चला फलंदाज जा. हॅलो, चला लवली टीमचा कॅप्टन आई गावदेवी लवली टीमचा कॅप्टन आणि शील ठाकूरपाडा टीमचा कॅप्टन टॉस उडवायला यायचे टॉस बॉक्स मध्ये. चला फास्ट आहे दोन्ही कॅप्टन टॉस उडवायला. तर सलामीची जोडी रवाना झाली. लारा आणि प्रकाशला पाहतो पिवनच्या षटकामध्ये गोलंदाज झालाय बाला. अगदी टार्गेट आहे 44 धावांचं आणि त्या 44 धावा बनवायचे आहेत. चला लवाली टीमचा कॅप्टन लवकर या. पहिलाच बॉल तो उडवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. कॅचचा प्रयत्न लाजवाब होता परंतु यश आलं नाही. चांगलं फोल्डिंग झाले. आपण पाहू शका पहिल्याच बॉलवर गोल्डन डकची शिकार होता राहिलाय मी तर म्हणेन लारा. परंतु या बॉलेस कॅच ड्रॉप झाले परंतु जीवदार मिळाले लारा सारख्या फलंदाजाला. पाहूया टॉस जिंकला लवाली संघाने. आपण पाहू शकाल यावेळेस बॉल उडवलाय. कॅच खाली देव आहे आणि चांगला कॅच. इथे माझा फलंदाज अगदी स्वस्तात बाद होत असताना ज्याला जीवदार मिळाला तो बॅट्समन होतोय बाद. यावेळेस लारा भागतो डगआउट.
विजय आलाय. नवीन फलंदाज जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशामध्ये. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा विकेट पाहायला मिळतोय. काय मात्र इथं बॉलिंग केली जाते. बाला बस्मा डावकुऱ्याचा गोलंदाज. इथे मात्र चांगला बॉल टाकला जातोय. एकनाथला पाहतोय नवीन फलंदाज इंटरेस्ट झाला. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर पाहतो आपण गोलंदाज बालाला. विकेट हॅट्रिक केली जाईल का स्पर्धेमध्ये? पहिली विकेट हॅट्रिक होईल का? बाला बस्मा पुन्हा एकदा सज्ज समोर एकनाथ आणि त्याला हा बॉल फेकला जातोय आणि इथे अक्कू टप्प्याचा बॉल उडवलाय आणि डॉट बॉल आलाय. अगदी स्लोवर डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन. बाला बस्मा डावकुऱ्याचा गोलंदाज. थोडस रेड करणं कठीण जाते मित्र म्हणे टीम सारोली संघाला. इथे चांगली ओढ टाकली जाते. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या आणि त्यानंतर मागे बोलून सुद्धा पाहिलं नाही बाला बस्माने. अगदी चांगली ओढ टाकली जाते. हा फटका इथे चांगला आहे. अगदी फेकून दिलाय. टॉस का बॉक्सला सलामी देणारा हा दमदार षटकार. यावेळेस ओव्हरची समाप्ती झाली. धावफलकावर धावा लावला जातो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा आणि 2 विकेट. चांगला गोलंदाजी पाहायला मिळाला. पिओनचं षटक अगदी चांगलं टाकलं गेलं. एक षटकार वगळता अद्याप चांगली गोलंदाजी झाल्या मित्र म्हणे बाला बस्मा कडून. दुसऱ्या ओव्हर मध्ये जितेश आलाय गोलंदाज ट्रॅकवर. आपण पाहू शकाल या ओव्हर मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या चिखली टीम. जास्त वेळ नका घेऊ. लगेच 5 क्षेत्ररक्षक पटापटा बाहेर जायचे आहेत आणि यापुढे होणारी मॅच असेल शील विपक्ष लवाली. चला स्पीडअप करा चिखली टीम. जास्त वेळ नका घेऊ मित्रांनो. आज जास्तच वेळ झाला आपण पाहू शकाल. दुसरा अजूनही पहिल्या इनिंगचा एक सामना बाकी आहे मित्रांनो. पहिल्या राऊंडचा एक सामना बाकी आहे. त्यामुळे जास्त वेळ नका घेऊ. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या ओव्हर मध्ये जितेश आला पंचांच्या डाव्या बाजून आणि फलंदाज मध्ये यावेळेस प्रकाश जो सलामीला गेला. 6 बॉल नॉन स्ट्राईकला उभा होता आणि आता स्ट्राईक मिळाले. आडव्या बॅटने बॉलला खेळून काढलाय. तिथे फिल्डर आहे रामदास. चांगली फिल्डिंग झाली. चांगला थ्रो आलाय. अगदी चांगला. सगळ्या गोष्टी चांगल्या होत असताना पाहायला मिळतात. जितेश आलाय. त्या जितेशने अगदी चांगली बॅटिंग केली होती. तो जितेश आता एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहायला मिळतो. आता गोलंदाजी ट्रॅकवर. आधी केली बॅटिंग, आता करतोय बॉलिंग. चांगली ओव्हर टाकावी लागेल. समोर फलंदाज एकनाथच्या चपाट मधून एक षटकार आलाय
आणि नॉन स्ट्रायकर प्रकाश जो सलामी मिळाला 7व्या बॉलवर स्ट्राईक मिळाली अगदी एक धाव काढली आणि आता 8वा बॉल फेकला जातोय पाहूया प्रकाशला पाहतोय जी रणनीती आखली होती टीम चिखली ठाकूरपाडा संघाने तीच रणनीती पाहतो आपण सावरोली संघाची लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन फुल टॉस बॉल यावेळेस फेकायचा होता मारायचा होता परंतु सोडू दिला आणि व्हाईट बॉल पण आमच्या अंकुशजी कुराडे सर यावेळेस सांगत असताना आणखीन एक व्हाईट बॉल लावला जातोय हा फटका चांगला आहे फुलटॉस बॉल आता फेकून दिलाय ताकद आहे फलंदाज एकनाथ कडे आणि आता हवाई सफर षटकार अजूनही एकनाथ मात्र एका बाजूने धावांचा पाठला करतो पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्या परंतु त्यानंतर फलंदाज एकनाथ मात्र इथे चांगली बॅटिंग करत असताना दुसऱ्या ओव्हर मध्ये चला बॉल फेकायचा आहे अगदी फुलटॉस बॉल होता फेकून दिला एकनाथने लांब ठेवला जातो लांबून कॅच केला बॉलला टॅप केला आणि इथे फिल्डिंग चांगली केली जाते स्वतःच्या फॉल थ्रोवर मात्र इथे बॉल अडवला जातोय अगदी स्लोवर डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन आणखीन एक चांगला बॉल आला कमबॅक केला बॉल पाहतोय आपण फुलटॉस फेकल्यानंतर हा बॉल आलाय डॉट चांगली ओव्हर टाकली जाईल का जितेश कडून पाहूया अगदी आता पुढे टाकलेला बॉल आलो बॅटने फेकायचा होता डायरेक्ट हिटचा प्रयत्न एसट्या उडवल्यात पुन्हा एकदा रवाना झालाय काय गरज होती का ह्या हिटची आणखीन एक धाव चोरली जाते आता मात्र 2 धावा चोरल्या गेल्यात आपण पाहू शकतो या फलंदाज एकनाथ आणि प्रकाशची जोडी अगदी आताचा बॉल पाहायला गेला तर पुढे टाकला होता आणि तो खोदून काढण्याचा प्रयत्न झाला टोईनला बॉल लागला आणि फाईन लेगला क्षेत्ररक्षण झालाय आणि इथे 2 धावा चोरल्या गेल्यात अगदी पाहू शकाल 18 या आकड्यावर 2 गडी गारत पडले टीम सावरोली संघाचे आणि इथे आता जबाबदारी घेतली जाते प्रकाश आणि एकनाथ कडे अगदी खांद्यावर जबाबदारी घेऊन एकनाथ खेळ करतोय 2 षटकार तर आलेत एकनाथच्या बॅट मधून आणि अगदी पाहायला गेलं तर 6 बॉल आणि 14 या आकड्यावर खेळत असताना पाहायला मिळतोय पाहूया गोलंदाज जितेश अद्याप 4 बॉल फेकलेत आणखीन एक वाईट बॉल आता मात्र अतिरिक्त धाव 19च्या घरात जाऊन पोहोचलाय टीम सावरोली संघ आणखीन एक वाईट बॉल वाईट +2 इथे मात्र धाव चोरली जाते 21 धाव फलकावर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये केला जातो बदल इथे मात्र क्षेत्र सजवलं जाते आता डावकुडे आताचा फलंदाज प्रकाश अजूनही सलामीचा फलंदाज एकच बॉल केला अद्याप आणि आताचा बॉल कोरोना टप्प्याचा खोदून काढला विक्षेप मध्ये सरळ ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक रवी हिरवे यावेळेस बॉल उचलून फेकतोय आणि अवधी होता एक धाव मिळवण्याचा आणि ती पूर्ण केली जाते पुन्हा एकदा रायटी फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवर ज्या एकनाथच्या बॅटमधून जो षटकार आले तोच एकनाथ पाहतोय आपण आता स्ट्राईकवर अंदाज गेलाय पुढचा बॉल जितेशचा शेवटचा बॉल असेल कशा प्रकारे फेकला जातोय इथे आता फटका फसला कॅच महत्वाची स्वतःच्या बॉलमध्ये कॅच घेतली जाते
पकडा कॅच आणि जिंका मॅच. ओव्हरचा शेवट गोड झालाय. विकेटचं पतन ज्या फलंदाजाने विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या तो फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला येत असताना एकनाथ बॅट आउट. आता 22 धावा फलकावर झाल्यात आपण पाहू शकाल आणि अजूनही 12 बॉल आणि 22 धावेची गरज असेल. चला ड्रिंक्स ट्रॉली 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. चला चिखली टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता 12 बॉल आणि 22 धावेची गरज आपण पाहू शकतो मैदानामध्ये टीम सावरोली संघाला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला मॅचला होते सुरुवात. पाहू शकाल गोलंदाज ट्रॅक गोलंदाज आलाय रवी हिरवय आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रकाश जो सलामीला आलाय. आपण मैदानात पाहू शकाल प्रकाशला पाहतोय. आता मात्र समीकरण 12 बॉल आणि 22 धावेची गरज. पाहूया कोणता संघ इथे मात्र विजय प्रस्थापित करतोय. रवी हिरवे यावेळेस पहिलाच बॉल फिरवून मारलाय फेकून दिलाय लांबच लांब लचक. पंच अंकुश कुराडे सांगत असताना षटकार. आता समीकरण सोपवत आहे. 11 बॉल आणि 16 ची गरज आहे. कुठेतरी हे षटक निर्णायक टाकावं लागेल. 2-3 बॉल डॉट आले तर शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाईल. बाला भस्माने केलेली मेहनत त्या मेहनतीवर कुठेतरी पाणी फेरण्याचं काम करतोय की काय आता हा गोलंदाज हा फलंदाज प्रकाश. आता मात्र बॉल पडल्यानंतर स्विंग अँड मिस. आतल्या बाजून बॉल वळण घेत असताना बाहेरच्या दिशेला निघलाय. आतमध्ये टप्पा पडून बाहेर जात असताना हा बॉल पहाळा म्हणतो पंच आमचे ते दर्शवत असताना फलंदाजाला इथे डॉट आलाय. या टप्प्याची अत्यंत गरज आहे आणि रवी हिरवे सारखा हा चतुर गोलंदाज हे टप्पे फेकण्यात माहीर आहे. पुन्हा एकदा लांब ठेवला पुन्हा एकदा लांब ठेवला आणि पुन्हा आतमध्ये घुसवलाय. आता आधीचा काढला बाहेर आणि आत्ताचा शरीराच्या जवळून आणखीन एक डॉट बॉल. आताचा बॉल पहा मला एस्टनच्या वरून जाणारा हा बॉल अगदी जागा भरून काढायची होती. ऑफ स्टिकच्या अगदी जवळून बॉल गेलाय आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटिंग केल्याचा होता. जोरदार अपील केली जाते. आणखीन एक बॉल आलाय डॉट. आताचा बॉल लेग स्टिक वरून जाणारा कट केला जातोय. पहिला बॉल खराब होता परंतु त्याच्यानंतर रवी हिरवेने मागे वळून पाहिले नाही. आता गरज आहे 8 बॉल 16 ची. काय गोलंदाजी केली जाते. अगदी टिचून मारा पाहायला मिळतो. स्विन अँड मिस टर्न अँड
बोल्ट यावेळेस फटका चांगला आहे. डान्सिंग द ग्राउंड फेकून दिलाय. आकुटप्पाचा बॉल शॉर्ट पिच बॉलला फेकून दिलाय. हवाई सफर षटकार. प्रकाशला शांत ठेवणं अवघड आहे. सलामीला स्ट्राईक जरी थोडीशी कमी मिळाली असली तरी देखील ताकद ठेवतोय. सामना इथे फिरवायची डॉट जरी आले तरी देखील या षटकाराच्या मदतीने अगदी सामना टर्न केला जातोय. आता गरज आहे 7 बॉल आणि 10 धावेची. 7-10चं समीकरण 10-7 पाव्या कोणता संघ हा बॉल डॉट आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये मजा येईल. परंतु तसा बॉल फेकावा लागेल. पुन्हा एकदा रबी सज्ज असेल समोर प्रकाश आणि डॉट आलाय. पाहू शकाल ओव्हरचा शेवट बोर्ड झालाय.